हॅलो, थोडंसं तांत्रिक बिघाड होता, त्यामुळे लाईव्ह कदाचित लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला दिसलं नसेल, मात्र त्याबद्दल आम्ही थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो. 6 मिनिटांसाठी लाईव्ह बंद होता. अभिनंदन सर्वेश. मध्ये मध्ये बंद होते, चालू होते, त्यामुळे थोडंसं आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करू. जागृती स्पोर्ट्सची बॅट तुम्हाला पाहायला मिळते आणि पहिलं मिडल षटक फेकलं, त्यामुळे सर्वेश सिद्धू अंकल, विजय अंकल, सूर्य अंकल, शशांक अंकल, निखिल भाऊ हे सतत मला सांगायचे की तू बॉलिंग कर, आम्हाला तुझ्याकडूनच अपेक्षा आहे. त्यांच्या शब्दावर मी आता पूर्ण ठाम म्हणजे विश्वास करून बॉलिंग करत होतो. हरकत नाही आहे सर्वेश, तुला शुभेच्छा असतील, कारण की मी स्वतः पाहिले सर्वेश काही मागच्या स्पर्धा पण पाहिल्या तर सर्वेशची फारशी गोलंदाजी चांगली होत नव्हती. मात्र त्यानंतर लेजंड क्रिकेटर विजय पाटील आमचे, त्यानंतर सिद्धू पाटील असतील आणि त्यांचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ त्यांनी सपोर्ट केला सर्वेशला की हरकत नाहीये, तुझ्याकडे गोलंदाजी खराब होते, मात्र येणाऱ्या काळामध्ये तू चांगली गोलंदाजी करशील आणि चांगली गोलंदाजी नक्कीच केलेली आहे. आणि आता सर्वेशला घ्यायला हवा होता. कोणताही खेळाडू मात्र झेल जाणून बुजून सोडत नाही. तो आपल्या संघाच्या नावासाठी जेव्हा खेळतो ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो परिपूर्ण प्राण प्रतिष्ठा ज्या पद्धतीने पणास लावून खेळत असताना पाहायला मिळतो. इथून झेल हा बॉल अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मनसुबे बनवले होते. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता मात्र यावेळेला आता लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतायत, लाईव्ह पाहू शकताय. जे घर बसल्या आमचे श्रोते जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी थोडीशी तांत्रिक अडचण झाली होती, त्यामुळे 10 ते 15 मिनिटं आपण लाईव्ह पाहू शकलो नाहीत. परंतु आता तुम्ही लाईव्ह जर पाहत असतील तर आपलं वेलकम आहे या आई गावदेवी चषक 2024-25 मध्ये. शफल झाले होते, खूपच शफल झाले होते, परंतु आउटसाइड द लेग स्टंप पंच वत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना एकदा ॲड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचले गेले. आज द टीम बॅटिंग करताना पाहायला मिळते. 4 विकेट आतापर्यंत त्यांनी गमावलेत आणि इथून पार्टनरशिपची गरज आहे. एका साईडला फलंदाज प्रवीण तर एका साईडला सार्थक. प्रवीण थोडासा स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय खेळपट्टीवर. ही मातीची खेळपट्टी आहे, क्लास खेळपट्टी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा बनवला होता, परंतु इथे आपण पाहतात बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल आणि पाहता पाहता फिल्डरला बीट करत जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पलीकडे मेल चौकार पाण्याची व्यवस्था केली जाईल. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेले. स्वतः आकाश भोईर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने सुंदर व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत. सकाळच्या सत्रात गोरख मांगरुळकर यांना आपण पाहिलं, आदेश भोईर, आशिष भोईर आणि संपूर्ण घेसरची जी
टीम आहे, अर्थातच आयोजकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय. 24 रन 4 विकेटच्या गमावल्यानंतर आपण पाहू शकाल आता 2 षटका आहेत, म्हणजे 12 बॉल मॅक्झिमम पाहायला मिळत आहेत. बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या. जरी थंडीचे दिवस असले तरी रण तर रखरखतं ऊन आपल्याला पाहायला मिळतं. अशा वेळेला जास्तीत जास्त पाणी प्राशन केल्याने डिहायड्रेशन पासून तुम्ही वंचित राहतील. यानंतर भोपर वर्सेस उत्तर शिव जीवन. भोपर आणि उत्तर शिव जीवन या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जर उपस्थित झाले असतील तर आपण लगेच रिपोर्टिंग करा. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली संकल्पना या स्पर्धेची. लाख मोलाचं प्राइज आणि 3 तारखेचा दिवस. नवीन वर्षामध्ये इंग्रजी कॅलेंडरनुसार कोणता संघ या ट्रॉफीवर नाव कोरेल आई गावदेवी चषक 2024-25 मध्ये. कारण ही स्पर्धा आहे क्वालिटी आणि क्वालिटी ऑफ क्रिकेट कसं असावं. आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं, आपला प्रामाणिक बिझनेस जो असतो तो मात्र बाजूला सारून आयोजन म्हणजे नेमकं काय तर फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला जास्त वेळ. हेच जणू काही समीकरण म्हणजे आयोजन पाहायला मिळतं. मैदान जास्त आणि घर कमी म्हणजेच हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. हे आयोजन आहे. क्लास आयोजन पाहायला मिळतं. 24 रन 4 विकेट गेलेत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर संकेत. 3 षटक आपण पाहिले. 8च्या सरासरीने आतापर्यंत खेळलेत आज द टीम. 24 वर 4 धक्के बसले गेलेत. इथून संघाला स्वतःला सावरतील का सार्थक सारखा फलंदाज, प्रवीण सारखा फलंदाज. दोन्ही फलंदाज ॲबिलिटी आहे, परंतु आता करून दाखवण्याची गरज आहे. ती गुणवत्ता सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे. अप्रतिम पायामधला चेंडू होता. अगदी सुरेख पद्धतीने चेंडूला खेळून काढलं. ऑफ साईडला मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल, फेकी करेल, परंतु तत्पूर्वी सार्थकच्या बॅटमधून 2 धावा. हे क्रिकेटमधील बेसिक आहे. ज्या वेळेला षटकार चौकार येत नसतील तर तुमच्याकडे हे तंत्र असायला हवं. असं नाहीये की प्रत्येक चेंडूला षटकार चौकार मारणं ही परिभाषा आहे क्रिकेटची. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये. म्हणून प्रत्येक बॉल हा बॅटच्या टप्प्यात येणारा असतो. कधी कधी गोलंदाजाला तो सन्मान सुद्धा द्यायला हवा आणि ते सार्थकने केलं. 26 ला 4 आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. यावेळेला वेगवान होता. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर स्कीट होतो ना, त्या पद्धतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. समजला नाही सार्थकला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. रिप्ले सातत्याने आपण पाहत आहेत. राकेश चांगली यावेळेला लाईव्ह टेलिकास्ट दर्शवत असताना ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मेल. महेश पुढे सरसावतायत. फेकी करतील. तत्पूर्वी 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला महत्व देत आहेत. दोन्ही बॅटरला माहिती आहेत चांगले गोलंदाज आहेत, तर चांगल्या गोलंदाजासमोर आपल्याला सिंगल डबल दिल्यानंतर एखादा मध्ये लूज बॉल येईल आणि त्यावर प्रहार केले जातील. हे प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. संघाची धावसंख्या आज द टीमची आतापर्यंत जाऊन पोहोचते 28 ला 4. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 3. 4थं षटक प्रगतीपथावर आहे कोपट टीमकडून. संकेतचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. सचिन यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. गुड विकेट किपिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. काय गोलंदाजी केले संकेतने. मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. व्हेरिएशन खूप महत्वाची भूमिका आहे. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला फलंदाजांपासून वंचित राहायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करावी लागते. याचाच अर्थ तुम्हाला सराव. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. उलटाच बॉल होता. व्यवस्थित बॅटवर आला नाही हा बॉल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वाहतोय. फंबल होत आहेत. मिसफिल्डचा फायदा मिळतोय. 2 धावा अर्जित केल्या जातील. चेंडू हातामध्ये ठेवला होता, परंतु इथून आपण पाहू शकतायत पंचांकडे दाद मागितली. पंचांनी रेफर केले गेले. थर्ड अंपायर या वेळेला डिसिजन पेंडिंग आहे. दोन धावा तर मिळाल्या होत्या. 3ऱ्या धावेसाठी पलटले होते प्रवीण, परंतु तिथे क्रीजमध्ये व्यवस्थित आहेत का, सुरक्षित आहेत का. प्रवीणच्या चेहऱ्यावरून तर असं वाटतं की तो क्रीजमध्ये सुरक्षित आहे, परंतु इथून काय रेफर असेल आणि यस सेफ आहे. निरंजन सावंत सर यावेळेला दर्शवतायत नॉट आउट. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतायत. फेकी चांगली झाली होती, परंतु बॅट स्लाइड करण्याचा हाच तो फायदा असतो. जेव्हा तुम्ही बॅट हातामध्ये घेऊन धावता ना, त्यावेळेला तुम्ही कधी कधी फूटचा वापर करता, परंतु तसं न करताना बॅट स्लाइड करा.
बॅट स्लाइड केल्यानंतर तुम्हाला त्याचं बेनिफिट हे मिळतं आणि तेच प्रवीणने केलं. 30 रन. 4 गडी बाद झालेत आतापर्यंत. चौथं षटक प्रगतीपथावर. अप्रतिम. गुड डिलिव्हरी म्हणता येईल का यावेळेला? यस, फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. अनबिलिव्हेबल. काय गोलंदाजी केली संकेतने. पहिल्या षटकात 2, दुसऱ्या षटकात आपण दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर 0, तदनंतर तिसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर 2, पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा 2, पुन्हा एकदा डॉट. काय कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 4 षटकांचा खेळ झाला आणि आज दे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. कोपरच्या गोलंदाजांनी थोडंसं थांबवलंय. सार्थकचा विचार केला तर 7 बॉलमध्ये 7, 6 बॉलमध्ये 8 प्रवीण. आतापर्यंत बाउंड्रीज या स्पर्धेमध्ये 202 लगावले गेलेत आणि षटकार 146 पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला अपडेट यावेळेला राकेश देत असताना पाहायला मिळत आहेत. हीच तुमची खुबी असते. रोशन यावेळेला आपण पाहू शकतायत अतिशय सुंदर पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट. आमचे 2 कॅमेरामॅन 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. एक डीप मिड विकेटला आहे, एक आपण समोर पाहता स्ट्रेट ड्राईव्ह आणि एक आपण स्टेजवर आपण पाहू शकाल. चांगला लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतं. शेवटचं षटक सचिन गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेला ऑन साईडला स्वतःला ऍडजस्टमेंट केलं होतं. फिल्डरला निवडलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. कोणतेही मिस्टेक करणार नाही. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 30ला 5वा धक्का लागला गेलाय यावेळेला आजदे टीमला. प्रवीण मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होते. पहा रिप्ले मध्ये पाहू शकता सचिनचा चांगला आर्म ऍक्शन. यावेळेला खूपच सफल झाले होते. उंची जास्तीत जास्त गाठली चेंडूने, परंतु आय कोऑर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळालं. जजमेंट चांगलं होतं त्या ठिकाणी फिल्डरचं आणि इथून सुंदर पद्धतीने झेल टिपला गेला फलंदाज बाद होताना. जीतने अप्रतिम झेल टिपला गेला आणि प्रवीणचं रिॲक्शन पहा. डोक्यावर हात देतोय. हे काय केलं? ओ माय गॉड. चेंडू या वेळेला जरूर जायला हवा होता, परंतु जास्तीत जास्त चेंडू उंची घेतली आणि आता फ्लॅट जर कदाचित गेला असता तर हा षटकार येऊ शकला असता, परंतु जर तरला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. 30 धावा, 5 गडी बाद झालेत. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. ऑफ साईडला फटका छान आहे. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कणखर षटकार पाहायला मिळतोय. मी तर म्हणेन हा संघर्षाचा षटकार आज दे टीम करिता. या षटकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 36 या धावसंख्येवर. 36 रन. ऐन मोक्याच्या क्षणाला फलंदाज यावेळेला आपण पाहतायत मिस्टर निलेशला पाठवले गेले. निलेशच्या बॅटमधून षटकार. निलेशच्या बाबतीत एकच म्हणेन यावेळेला दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामध्ये निलेश काय फटका खेळला. अप्रतिम. चांगला एक्झिक्यूट केला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडूला कनेक्ट केला. टेक्निकली साऊंड. मॅग्निफिसंट टायमिंग. 36ला 5. या चेंडूवर कंट्रोल नव्हतं गोलंदाजाचं सचिनचं. निलेश स्वतः या वेळेला लेफ्ट करतो चेंडूला आउटसाइड द लेग स्टंप. अंकित या वेळेला आपण पाहू शकतायत. अंकित आहे पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना कमबॅक जरूर केलं गेलंय. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत. तीन बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम चांगला चेंडू होता. ऑन साईडला खोदून काढला या बॉलला. मात्र करण पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग तर झाली होती, परंतु थोडेसे फंबल सुद्धा राहिले आणि 2 धावा पाहायला मिळत आहेत. निलेशच्या बॅटमधून महत्वपूर्ण धावा आहेत या. ज्यावेळेला तुम्ही पहिली बॅटिंग करता धावा किती येवोत त्या कमीच वाटतात. ज्यावेळेला चेस करत असतात फलंदाज त्यावेळेला कधी कधी असे स्ट्रॉंग संघ असतात की ते चेस करण्यामध्ये माहीर असतात, तर काही दडपणाखाली सुद्धा खेळतात. चांगला चेंडू. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला निलेश. डॉट होत आहेत. रिप्लेमध्ये लगेच क्विकली रिप्ले आपण पाहू शकता. थोडासा टप्पा पडल्यानंतर टॉस झाला चेंडू. जास्त शॉर्ट रनअप यावेळेला पाहायला मिळतोय अंकित यांचा. चांगली गोलंदाजी. कमबॅक केलंय षटकारानंतर. अंकितचा बॉल ह्यावेळेला पायावर चेंडू जाऊन आदळला. कॉन्फिडेंटली हा स्ट्रोक नव्हता आणि कोणतेही कोऑर्डिनेशन न झाल्यामुळे पंचांनी लेग बाईच्या स्वरूपात एक धाव कळवली. 40 रन झालेले आहेत. 5 विकेट गमावल्यानंतर आपण पाहतायत 41 टार्गेट सेट केलं गेलंय.
202 चौकार, 147 षटकार. कोपट टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली. 40 धावांपर्यंत त्यांना बांधून ठेवलं आणि 41 धावांचं लक्ष्य समोर पाहायला मिळतं. साईल आपण पाहिलं 1 रनवर रनआउट झाला. यशने 7 धावा केल्या. करण 6 धावा, प्रवीण 8 धावा, अमोल 0वर बाद झाला. सार्थकाला 7 धावा नॉट आऊट, निलेशाला 8 धावा नॉट आऊट. बॅटिंग समोर आपण पाहिलं एक्स्ट्रा धावा, मात्र या ठिकाणी थोड्याफार खर्च पाहायला मिळाला. एक्स्ट्रा आल्या 3. गोलंदाजीमध्ये महेशने 2 षटकं हाताळली, 2 विकेट, 16 रन, 5 विकेट, 8चा इकॉनॉमी. करण 1 षटक, 1 विकेट, 8चा यावेळेला इकॉनॉमी पाहायला मिळतो. अंकित 4 धावा, 4 डॉट केले, 9 रन्स पाहायला मिळाले. चला जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आहेत मुख्य समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. एक चांगलं हसरा चेहरा आणि चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. नितीनजी काळन सर, थँक्यू व्हेरी मच. नक्कीच कार्यसम्राट माजी सरपंच घेशरचे काशीनाथ पाटील साहेब इथे उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. मॅच क्रमांक आजच्या दिवसातील 4 आहे. 5 ओव्हरची मॅच असेल. तारेला चेंडू जर डायरेक्ट लागला तर डेड बॉल आहे, लक्षात घ्या. खांब्या लागून चेंडू आतमध्ये आला तर धावा धावून घ्यायचे आहेत आणि बाहेर गेला तर चौकार. उत्तर शिवसंघ कॉल करेल. 5 ओव्हरची मॅच. काटा असा कॉल केलाय आणि काटा झालाय. काशीनाथ दादा पाटील विनंती असे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. रवी आमच्या सोबत आहेत. रवी टॉस जिंकलाय, समोर भोपर संघ आहे. काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. या सीझनमध्ये भोपर संघावर कधी मॅच झाली आहे का? या वर्षी नाही झाली, फर्स्ट टाइम. तुमच्या माध्यमातून सुद्धा एक चांगली स्पर्धा आम्हाला उत्तरशिव गावामध्ये पाहायला मिळाली. एकंदरीत आई गावदेवी चषक घेसरची स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम क्रमांक 1 लाख, प्रवेश फी 7,500 रुपये. कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा आपण पाहतो आणि बक्षीस तब्बल 2 लाख रुपयाचे. काय सांगशील आयोजनाबद्दल? ना आयोजन तर खूप आहे. जसं एंट्री फीज जेवढी कमी आहे त्या मानाने तर खूपच सुंदर आहे. तर शुभेच्छा असतील रवी तुम्हाला. उत्तर शिव संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय या मॅचमध्ये आणि फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केले ते भोपर संघाला. कदाचित राहुल ज्यावेळी आमच्यासोबत चर्चा करतोय, राहुलने हीच चर्चा केली होती, टॉस जिंकला असता मी कदाचित बॅटिंगच घेणार होतो, मात्र बघायचं आता भोपर संघाला पुढच्या मॅचमध्ये बॅटिंग करायची आहे. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय जर अजदेश संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्यात आणि त्या धावांचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारे करेल तो संघ कोपरगाव, या ऐकण्यासाठी आपण दुसऱ्या सत्रामध्ये जाणार आहोत. प्रमोद शेडके सर तिथे सज्ज. थोडंसं आपण तांत्रिक बिघाड सुद्धा पाहिलं पहिल्या सत्रामध्ये, त्यामुळे सरांचा आपण आवाज पुन्हा ऐकणार आहोत. थँक्यू व्हेरी मच नितीन काळन सर. आणि त्याच पद्धतीने करण काळन यांना सुद्धा आपण पाहतायत, एक अतिशय युवा समालोचक. आपण पाहतायत ही स्पर्धा अप्रतिम आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25चं हे शानदार आयोजन पाहायला मिळतं. संलग्न ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 48 संघांना प्राधान्य दिले गेले, जे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य श्री विनोदजी रतन पाटील साहेब आपण पाहतायत. उपाध्यक्ष श्री आदेश कमळाकर भगत यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने चांगल्या पद्धतीने या स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि त्यांचा पाठिंबा हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. कारण चांगलं नियोजन आयोजन असेल, चांगलं प्युअर क्रिकेट पाहायला मिळेल तर आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ती स्पर्धा एक उंचीवर घेऊन जातात, हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. म्हणून काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, हे सुद्धा आपण पाहिलंय. परंतु काही स्पर्धांमध्ये अडथळे निर्माण झाल्यानंतर, संकटे आल्यानंतर सुद्धा ते खंबीरपणे उभे राहतात आणि ती स्पर्धा एक उंची घेऊन जाते, एक फिनिक्स पक्षाप्रमाणे उंचीवर जाते. 30 बॉल आणि 41 रनचं टार्गेट सेट केले गेले. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तीस बॉल 41. कोपरचे 2 धुरंधर खेळाडू, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. महेश एका साईडला आणि एका साईडला आपण पाहत आहेत रुपेश, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पॉवर प्लेचे 2 षटकं मॅन्डेटरी पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली ही स्पर्धा. त्यामध्ये आयोजनाचं जर आपण कौतुक करावं तेवढं कमीच आहे. स्तुती सुमने उधळली जात आहेत या स्पर्धेची आणि प्रत्येकाच्या ओठावर या संलग्न ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे फक्त नाव आहे ते आई गावदेवी चषक घेसर 2024-25. जे श्रोते जोडले गेलेत आमचे लाडके श्रोते, स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोनवर चालता बोलता या मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. इथे तमाम आमचे लाडके क्रिकेट रसिक सुद्धा उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. 41 रनचं टार्गेट सेट केलंय. 30 बॉल आहेत आणि 30 बॉलमध्ये काय रणनीती असेल याकडे लक्ष असणार आहे. पहिलं षटक हाताळण्याकरता साईला आपण पाहतायत. सुंदर नाव.
एक लॉंग रनअप आपल्याला पाहायला मिळतो. जवळजवळ 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन साई तयार. फलंदाज आहे एका साईडला आपण पाहत आहेत रुपेश स्ट्राईक एंडकडे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल उसे घेणारा होता. इथे बॅटची एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉप रिजनला निघून जातोय. मेल यावेळेला पहिल्याच बॉलवर नशिबाचा चौकार. संघाची धावसंख्या पहिल्याच बॉलच्या समाप्तीनंतर सुस्वागतम चौकार पाहायला मिळाला. बॅटची एज होती. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत थोडासा बाउन्स मिळाला होता, कारण खेळपट्टी अतिशय सुंदर पद्धतीने सकाळच्या सत्रात थोडंसं मॉशल असतं आणि अशा वेळेला दमट खेळपट्टी असते. चेंडू ट्रॅव्हल होत नाहीयेत, ते चेंडू थोडेसे थांबून येतात आणि थोडंसं कठीण जातं. ज्या वेळेला तुम्ही प्ले करता त्यावेळेला जास्तीत जास्त कॉटआउटच्या स्वरूपात बाद होण्याचे चान्सेस असतात. आता थोडीशी सूर्याची कोवळी किरणं जी होती ती मात्र यावेळेला गेलेली आहेत. प्रखर किरणं आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवर आणि त्यामुळे खेळपट्टी थोडीशी टणक होताना पाहायला मिळते. बाउन्स मिळत आहेत, हे या खेळपट्टीचं वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे. यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका काय खेळलाय, सरळ चेंडूला फेकून दिलंय. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. टायमिंग याला म्हणतात सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. आणि यामध्ये आपण पाहिलं तर रुपेशचा हा फटका अप्रतिम पाहायला मिळाला. थोडीफार यावेळेला आपण पाहतायत मला हुंडूची आठवण तर जरूर झाली. ज्या पद्धतीने तो खेळला ना, जसा चेंडू डिलिव्हर्ड साईचा झाला आपण पाहतायत. आम ॲक्शन अप्रतिम. थोडासा आखूट टप्पा चेंडू होता, बाउन्स मिळाला होता. त्या बाउन्सला मी उसळत्या चेंडूला खेळू शकतो हे दर्शवून दिलं. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. 10 धावा फलकावर. साई जरूर अपकमिंग यंग टॅलेंट आहे, टॅलेंटची कमी नाही आहे, अनुभवाची थोडीफार कमी जरूर दिसते. परंतु इथे जेव्हा जेव्हा तुम्ही स्पर्धा चांगल्या खेळतील, छोट्या स्पर्धेपासून सुरुवात मोठ्या स्पर्धांपर्यंत करतील, तो तुमचा प्रवास राहील. त्यावेळेला तुम्हाला अनुभव हा ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळेल. परंतु एकमेकांच्याकडून अनुभव घ्यायला शिका. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सुंदर चेंडूची सांगता झाली. अगोदर ग्रीप बदलली होती आणि इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न रुपेशचा होता. 2 बॉलमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. पहिला बॉल आपण पाहिला ती कॉन्फिडन्स धाव नव्हती, चौकाराला नशिबाचा. दुसऱ्या बॉलवर प्रॉपरली टायमिंग पाहायला मिळालं आणि तिसरा बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचते. कुपर या टीमची 41 धावांचा पाठलाग करताना. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले. 3 फील्डच्या वरून चेंडू निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होताना पाहायला मिळतोय. उलटा अर्थी जेव्हा झेल घेतात त्यावेळेला थोडंसं कठीण असतं. इथे प्रॉपरली आपण पाहिलं टायमिंग नव्हतं, परंतु इथे नशिबाने साथ दिली. चौकार मिळाला लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. संघाची धावसंख्या 14. ज्या पद्धतीने रिप्लेमध्ये थोडंसं शफल झाले होते, फुटवर्कचा प्रॉपरली वापर करताना पाहायला मिळतो आणि आय कॉर्डिनेशन जे आहे ते अप्रतिम पाहायला मिळतं. ग्रेट बॅटिंग बाय रुपेश. 14 रन. इथे विकेटच्या शोधामध्ये, डॉट बॉलच्या शोधामध्ये साई थोडंसं प्रेशराईज होताना, परंतु त्या दबावाला न जुमानता चांगली मला गोलंदाजी करायची आहे हा त्याचा हेतू असावा. इथून ह्या वेळेला आपण पाहताय स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे एफर्ट घेतले फिल्डरने. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्या संघाकरिता. त्यांनी 3 धावा डेफिनेटली रोखल्या गेल्या. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग यार. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या आपण पाहू शकतायत 1 हँडने त्या ठिकाणी स्वतःला झोकलं, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट फिल्डिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग. केशव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले स्वतःचं कॅप्टन कसा असावा. ऑन दी टो सप्परकट खेळण्याचे प्रयत्न जरूर होते. बाउन्स मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाची सांगता होते. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग झाली. 15 रन्स आल्या. येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 26 रनची आवश्यकता असेल. कोपर नीड्स 26 रन्स फ्रॉम 24 बॉल. चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. 2 संघांमध्ये घमासन पाहायला मिळतो. सामना क्रमांक 3 आहे. जे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये उशिराने दाखल झालेत त्यांच्या माहितीसाठी आज दे टीमने बॅटिंग केली. 40 धावा फलकावर लगावल्या. 41 धावांचा पाठलाग करताना कोपरगाव या टीमने आत्तापर्यंत चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग केले. ज्या अपेक्षित धावा सलामीवीरांकडून हव्यात त्या अपेक्षित धावा येताना पाहायला मिळत आहेत. पहा दिस ओव्हर प्रिव्हियस आपण पाहिलं तर हा फटका पहा. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर थोडंसं प्लेइंग
अवे फ्रॉम द बॉडी खेळले होते आणि तिथे कठीण झालं फिल्डरला आणि पाहता पाहता चौकार मिळाला. तदनंतर स्कूप करण्याचा प्रयत्न, केशवची सुंदर फिल्डिंग, स्वतःला झोकलं होतं. 100% त्यांनी दिले होते. ॲज अ कॅप्टन असाच असावा, एफर्ट घेणारा असावा. सर्वात चांगला नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो आणि सर्वात यशस्वी कर्णधार तोच असतो जो सर्व संघ सहकार्यांना घेऊन चालतो. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर यस, डेफिनेटली केशवने एफर्ट घेतले. 18 नंबरची जर्सी परिधान करणारा संघाची धावसंख्या 15वर जाऊन पोहोचली गेली. षटकाचा खेळ झाला 1. 24 बॉल आणि 26 रनची आवश्यकता आहे कोपर टीमला. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मिस्टर अमोल. शॉट ऑफ लेन चेंडू होता, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. रुपेशच्या बॅटमधून एक दिमागदार फटका पाहायला मिळतोय. 6 धावांकरता लॉंग लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध षटकार 6. खूप शॉर्ट बॉल होता. यावेळेला अगोदरच ते रेडी झाले होते. क्रॉस राहून खेळण्याचा प्रयत्न केला. चांगल्या पद्धतीने फुटवर्क, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. 21 रन 21. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहू शकतायत. काय क्लॅरिटी आहे. रोशन एक मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा आपण पाहिलं तर क्रीजचा उपयोग करतायत आणि सरळ चेंडूला पाठवलं. विविध अँगलने दर्शवत असताना एक्झॅक्टली चंद्र पॉलची आठवण करून दिली होती. अशा प्रकारचा त्यांचा बॅटिंग स्टान्स पाहायला मिळाला. स्टार्टिंग बॅटिंग पोझिशन अप्रतिम होती. बॉडम हँडचा चांगला वापर केला. फोरआर्मचा चांगला वापर करतायत. खिचून मारतायत त्या चेंडूला आणि सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क जात आहेत. 21 रन 1.1 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि कोपर टीम आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. ते विकेट विकेट आणि विकेट खूप महत्वपूर्ण असेल अमोलसाठी. अमोलचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत. बॅटची एज रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. सरळ बॅटने धावा येत असताना रुपेश आता माइंडमध्ये विचार करत असेल, मी चुकी तर केली नाही. फलंदाज बाद होताना अमोलला हेच हवं होतं आणि आज त्या टीमला हेच हवं होतं की ही जोडी फुटावी. भागीदारी चांगली रचली गेली होती. गोलंदाजावर प्रेशर होतं. 7 बॉल 21चा अप्रतिम झंझावती केला. 300च्या स्ट्राईक रेटने आपल्याला पाहायला मिळाले. जणू काही रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न ज्या वेळेला केला तेव्हा अमोलने ठाण मांडून विचार केला होता की मला लेग स्टंपला यावेळेला चेंडू पिच करायचा आणि तेच केलं आणि सुंदर झेल टिपला गेला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात करण यांना आपण पाहू शकाल. नाईस पर्सनॅलिटी. 26 नंबरची जर्सी परिधान करणारे. क्रिकेटमध्ये तुमची ऊर्जा फार महत्त्वाची असते. एनर्जी तुमची बॉडी लँग्वेज दर्शवते. कधी कधी छोटी धावसंख्या जर असेल तर तुम्ही विकेट घेतल्या, डॉट बॉल आले, फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड ठेवला तर कदाचित मॅच विन होण्याचे चान्सेस असतात. अमोलचा हा बॉल यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. बॅकफुटला जात असताना गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु तसं काही घडलं नाही. सरळ चेंडू करण यांच्या हातामध्ये निघून जातोय. विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता होते. षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलं अमोल यांनी. कोणत्याही गोलंदाजाला षटकार चौकार आलेला आवडत नसतो. इथून अप्रतिम चांगला तर फटका आहे परंतु तिथे साई पोचेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडेसे लेझी राहिले. नुकताच मी उल्लेख केला होता की टोटल जर कमी असेल तर तुमचा फिल्डिंगचा दर्जा हा स्टँडर्ड असायला हवा. ज्या पद्धतीने सिंगल डबल तुम्ही वाचवतील तर तिथे थोडंसं कुठेतरी फलंदाज प्रेशराईज होतात आणि ऑटोमॅटिकली विकेट मिळते. त्यावेळेला हे प्रेझेन्स ऑफ माइंड झालं क्रिकेटचं. कॉन्सन्ट्रेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. 24 रन 1 गडी बाद. 17ची आवश्यकता आहे 20 बॉलमध्ये. यावेळेला अप्रतिम वेट अँड वॉच केलं. सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा चौकार पाहायला मिळतोय. बुद्धिमत्तेचं क्रिकेट. महेशच्या बॅटमधून हा अप्रतिम चौकार पाहायला मिळतो. थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता. स्वतःला ऍडजस्टमेंट केलं. अप्रतिम चांगला बॉडमॅनचा चांगला वापर केला. गॅप शोधला. इनफिल्डच्या वरून खेळलं गेलं आणि सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी हा चेंडू येतोय. चौकार. 28 वर 1 विजयासाठी 13ची आवश्यकता आहे. दुसरं षटक पॉवर प्ले. हा चांगला चेंडू होता. पंचांकडे अपील हलकीशी केली होती करण यांनी परंतु इथून लेग बायचा इशारा येत असताना पंचांच्या माध्यमातून अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ अखेरीस
संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली. 14.50 आतापर्यंत यावेळेला जो करंट रन रेट पाहायला मिळतोय. आता येणारे 18 बॉल आहेत, 18 बॉलमध्ये 12 म्हणजे 6च्या ॲव्हरेजने आतापर्यंत खेळायचं. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट तेवढं काही कठीण नाही आहे, परंतु कधी कधी कठीण होऊन जातं. स्ट्रॅटेजिक टाइम आउट जरूर झालेलं नाही आहे. चला लवकरात लवकर आपण टीम मिटिंग विस्तारायची आहे. 18 बॉल आणि 12 रन्स. आपण पाहत आहेत आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-2025 इंग्रजी कॅलेंडरनुसार कालच्या संध्याकाळच्या सत्रात आपण गुड बाय केलं 2024ला आणि 2025मध्ये पदार्पण केलंय. हॅपी न्यू इयर असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29. पहा एक वर्ष कधी संपूर्ण जातं हे आपल्याला समजत नाही. थांग पत्ता सुद्धा लागत नाही. कारण नितीन सर एक वर्ष म्हणजे काय तर 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजे एक वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. या एक वर्षाला गुड बाय केलं. पहिलाच बॉल यावेळेला ऑफ साईडला जरूर खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिथे फिल्डिंग करा, चौकार मिळेल. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 33 या धावसंख्येवर 17 बॉल आणि विजयासाठी 8 रनची आवश्यकता. जर विकेट हॅट्रिक साध्य केली आज दे टीमच्या गोलंदाजाला यावेळेला आपण पाहत आहेत केशव काळन यांच्यासाठी मात्र आपण पाहत आहेत पारितोषिक आलंय. आदरणीय हेमंतजी दरे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक घेतील का? एक टर्निंग पॉइंट मॅच ठरेल का? केशव काळन स्वतः ॲज अ कॅप्टन ॲज अ बॉलर अतिशय चांगला गुणवंत खेळाडू पाहायला मिळतोय. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं, इथून कमबॅक केलं. इट इज नो नेव्हर लेट टू मेन. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचंच प्रात्यक्षिक दाखवलं. 33 वर 1. विद्यमान नगरसेवक ह्या वेळेला ऑन द टो सुद्धा खेळला. अपरकट खेळण्याच्या प्रयत्नात नो बॉलचा इशारा. खूपच बिमार होता हा, बिमार करणारा चेंडू होता आणि इथून आपण पाहतायत 2 धावा तर येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. आता संपूर्ण काही आपण पाहिलं तर कोपरी या टीमच्या बाजूने निकाल जात असताना पाहायला मिळतोय हळूहळू. नो बॉल +3 मिळतील 4. आदरणीय सन्माननीय विद्यमान नगरसेवक विनोदजी जयराम काळन साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ऑफ साईडला फटका छान आहे. ऑन द अप खेळला गेलाय. ऑन द राईज या चौकाराने अप्रतिम आपण पाहू शकतायत काय फटका खेळलाय आणि या वेळेला मात्र विनिंग चौकार आपण पाहू शकाल. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. काय फलंदाजी करताना पाहायला मिळाला. करण आणि रुपेश त्यामध्ये महेशने चांगली साथ दिली. हा फटका आपण 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील आणि आज तर डेफिनेटली मात्र आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने करणने हा फटका खेळला ना, करण आज त्याच्या स्टेटसला ठेवेल यात मात्र शंका नाही आहे. एवढा छान फटका होता. क्या बात आहे. लेदर क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. पहा तुमचा बॅटिंग स्टान्स जो असतो ना तो लेदर क्रिकेटचे धडे तुम्हाला याच प्रकारे दिले जातात. प्रशिक्षक जे असतात ना ते तुम्हाला प्रत्येक ज्या चुका होतात त्या सुधारण्याचा प्रयत्न करतात. प्रशिक्षण याच पद्धतीने दिलं जातं. दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन होतं कार्यसम्राट नगरसेवक आज जे संघ नुकताच या मैदानात आतमध्ये खेळत होता आणि आदरणीय विनोदजी काळन साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. समोर आपण पाहू शकतात कोपट टीमने जवळजवळ 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आणि आज ते टीमला पराभव स्वीकारावा लागला. परंतु आज ते टीमसाठी सुद्धा शुभेच्छा असतील. या हंगामासाठी चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा मैदानात उतरतील आणि तोच जल्लोष तोच उत्साह पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच आपण लगेचच प्रोफेसर घोषित करा. आम्ही मॅन ऑफ द मॅच मध्ये आहोत. यस विथ द बॉलने 2 विकेट घेतल्या. त्या महेश या गोलंदाजाने 2 विकेट सहित 16 धावा देऊन 2 गडी बाद केल्या आणि विथ द बॅटने 12 धावा केल्या आणि ठरतोय ॲज अ ऑलराऊंडर मिस्टर महेश ठरतोय या मॅचचा हिरो. महेश आपण या विद्यमान नगरसेवक